नमस्कार. माझं नाव अमृता पदे. मी ब्रेथ एनर्जी हेल्थ फाउंडेशन तर्फे आले इथे. आपण एक ध्यानाचं सत्र घेणार आहोत. आता ध्यान म्हणजे काय ह्याच्या अगोदर आपण बघूयात की आपल्याला ध्यानाची गरज काय असते किंवा ध्यान म्हणजे काय की तुमचं आपण म्हणतो ना लहान मुलांना तुझं लक्ष नाहीये रे, काम व्यवस्थित ध्यान देऊन कर असं म्हणतो की लहान मुलांना. म्हणजे ध्यान म्हणजे काय, आपण आपल्या रोजच्या वागण्यामध्ये कायम लक्ष देऊन कसं राहायचं. आता माझे मिस्टर ऑफिस करून त्याला यायला उशीर झाला. माझ्या मनात विचारला अरे काय झालं, अरे कुठंतरी काही झालं का. ऍक्च्युअल निगेटिव्ह विचार करतात, कायम नकारात्मक. आणि त्या मनाची काही त्याच्यात चूक नाहीये, ते तसंच विचार करणार बरोबर. त्याच्यामुळे आता हे असं मन विचार करतं, त्याच्यावर मी स्टोरी तयार करते, गोष्ट रचते. अरे असं झालं तर, मग तसं झालं तर, मग काय पुढे होईल. ओके, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यामध्ये एक मूवी तयार होते. मूवी म्हणजे प्रत्येक वेळी आपण समोर. नमस्ते मित्रमैत्रिणींनो, आपल्याकडे अमृता पदे ताई आलेल्या आहेत आणि त्यांनी सर्व आजी आजोबांना आपली मानसिकता कशी नीट ठेवावी, ध्यान कसं करावं आणि ते का करावं हे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या. त्यांच्याकडून ध्यान करून घेतलं आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचा वापर कसा करावा, उपयोग कसा करावा, त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि आजी आजोबांना त्या खूप आवडल्या. मित्रमैत्रिणींनो, आपण नेहमीच जसं मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी किंवा शारीरिक काही गोष्टी असतील, व्यायाम असेल, हे व्यवस्थित करण्यासाठी आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ. सिनियर सिटीजन, तुम्हाला कसं वाटलं आपल्या ताईंनी घेतलेलं सेशन, कसं वाटलं. तिकडे मागे वळून साधनेचा तुम्हाला काही उपयोग होणार आहे का, तुम्हाला आवडलं का, तुमची मनस्थिती चांगली राहणार आहे का. तुम्ही आता जे टेकून बसलं नाही ते टेकून बसलं तरी चालणार आहे. त्रास आहे पाठीचा ना, तर त्याने टेकून बसलं तरी चालणार आहे. आणि अगदी जर शक्यच नाही असं वाटलं त्या दिवशी झोपून जरी केलं तरी चालणार. झोपून फक्त श्वासावर लक्ष द्यायचं. तुम्हालाही असं काही येत असेल तर तुम्ही नक्कीच सूर्योदय वृद्धाश्रमातील आईबाबांसाठी येऊ शकता, त्यांना मार्गदर्शन करू शकता, जेणेकरून त्यांची मनस्थिती, शारीरिक स्थिती आनंदाची राहील, छान राहील. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर तुमचा वाढदिवस साजरा करायचा असेल, ॲनिव्हर्सरी साजरी करायची असेल तर तुम्ही आईबाबांसोबत करू शकता, त्यांना थोडा आनंद देऊ शकता आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण तुम्हीही उपभोगू शकता. अशा प्रकारे तुम्ही रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो करा, लाईक करा आणि रोज नवीन व्हिडिओ पहा. तुम्हाला शक्य असेल तर सूर्योदय वृद्धाश्रमाला भेट द्यायला नक्की या. धन्यवाद.